चला पंच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा लगेच. 3 षटकाचा मॅच असेल याकडे देखील लक्ष असू द्या. टीम वर्णे संघाने नाणेफेक जिंकले. प्रथमतः स्वीकारला बॅटिंग. इन्व्हाइट केले टीम वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरड या संघाला फिल्डिंग साठी. जयेश डायरे साहेबांच्या माध्यमातून मिडल ओव्हर साठी दिले जातील 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी दिले जातील 1500 रुपये आणि कॅच घेईल त्याला 200 रुपये असे प्राइज. खरं तर 2 बॉल लगातार डॉट काढले तर 200 रुपयांचा कॅश प्राइज. हे खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी खरं तर पाठीराख्यांचा हात फार महत्वाचा असतो आणि तेच पाहत असताना सध्या कोल्हारे या ठिकाणी नाईट रजनीशंक झाली. त्या ठिकाणी खरं तर 3रा क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तो अंतरड टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला षटक. विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवर. 2 सलामीचे फलंदाज मनोज आणि त्याच्या साथीला संदेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज. पंचांचा ग्रीन सिग्नल आणि इथून मॅच स्टार्ट होईल. विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल कमालीचा. एसटी रक्षकाने केले चुकी. तिथे फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला अडवलं जातं डीप मध्ये आणि घेतली जाईल लेग बायच्या स्वरूपात. एक सिंगल धाव. विघ्नेश या गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी आदित्य डायरे यांच्याकडून दिले जातील 200 रुपये प्रत्येक विकेटसाठी. खेळ असो वा सामर्थ्य. आपला सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार. बॉल चाललाय लॉंग अप मधून. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय आणि तिथे अडवला जाईल बॉल. 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. संदेशचा विचार केला तर खरं तर एसटीचा विचार केला तर चांगला मजबूत एसटी त्याची पाहायला मिळते आणि तरी देखील 2 धावा त्यांच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतात. इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. संदेश आणि मनोज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज विघ्नेश. पिबनचं पहिलं षटक. इथे फटका चांगला आहे. हलकासा स्टेअर केलाय बॉलला. त्या ठिकाणी लॉंग अप मध्ये लाजवाब झेल. वाडा कॅच. पहिला फलंदाज बाद. मैदान सोडावं लागेल. मनोज बॅक टू द डगआउट. सौरभला आपण पाहतोय. सौरभ आणि संदेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सौरभ मागच्या मॅच मध्ये चांगलं बॅटिंग केली होती परंतु या मॅच मध्ये देखील तितकीच महत्वाची बॅटिंग करणं फार महत्वाचं आहे. समोर टीम वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरड हा संघ आपण पाहतोय. एक चांगला संघ. एक कमबॅक करणारा संघ खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल विघ्नेश या गोलंदाजाचा. इथे हलकासा टच केलाय बॉलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण कमालीचा. अर्थात बॉल खरं तर चांगला अडवला गेला आणि त्या ठिकाणी डॉट बॉलची संगता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर क्रिकेटमध्ये खेळत असताना सातत्याने जीव लावून खेळणं फार महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक बॉलवर नजर ठेवून खरं तर क्रिकेट खेळला जातोय. नाईटची रजनीशंकला तुम्ही पाहता. तिथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आलाय आणि वाटक कॅच. काय झेल पकडल्या. सुंदर झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद. विकेट क्रमांक 2 परतीच्या प्रवासाला येत असताना फलंदाज सौरभ बॅक टू द डगआउट.
मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर कुठेतरी स्ट्राईक रोटेट करणं फार महत्त्वाचं असेल क्रिकेटमध्ये. जेव्हा एका साईडला विकेट जात असतात तेव्हा कुठेतरी शांततेचा क्रिकेट खेळणं फार महत्त्वाचं असतं. तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. प्रभाकर ऑन स्ट्राईकला येतो तर स्ट्रायकिंग नॉन स्ट्राईक एंडला संदेश जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. इथे फटका चांगला आहे आल्या पावलिया दमदार फटका खेळत असताना फलंदाजाच्या बॅट मधनं येतोय हा धमाका 4 रन. पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर परंतु समोर तितकाच ताकदीचा फलंदाज अर्थात संदेश ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने खरं तर मागच्या सामन्यामध्ये लाजवाब बॅटिंग केली होती. तोच संदेश सध्या ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. इथे हरलं तरी चालेल परंतु मैदान गाजवता आलं पाहिजे. मग पुढे कोणीही असो पुढच्या वेळी नाव ऐकूनच विचार केला पाहिजे. ती बॅटिंग तशी बॅटिंग देखील करणं फार महत्त्वाचं असेल. इथे ऑन स्ट्राईकला संदेशला आपण बघतोय चांगला फलंदाज आहे. पहिला बॉल अमोल गोलंदाजी ट्रॅकवर. अमोलचा पहिला बॉल समोर संदेश. संदेशच्या बॅटमधनं मिड विकेट रिझनमध्ये चेंडू खरं तर पाहायला मिळाला. एकच धाव घेतली जाईल जास्तीचं काही मिळणार नाही आणि एका धाबेने खरं तर थांबून ठेवलं जाते. 2 फलंदाज संदेश आणि प्रभाकरला. प्रभाकरने खरं तर मागच्या ओव्हरमध्ये एक चौकार ठोकून 7 धावावर जाऊन पोहोचला होता टीम ओव्हरने आणि ही एक धाव म्हणजे टोटल 8 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर अमोल पुन्हा एकदा. इथे खरा बॉल वाईड बॉलची सांगता. पंच आमच्याकडे इशारा करत असताना खरं तर वाईड बॉलचा इशारा. यस फेकीवर ऑब्जेक्शन. नेक्स्ट बॉल चेक केलं जाईल. बेस्ट बॉलर खरं तर कोल्हारे टुर्नामेंटमध्ये नुकतीच नाईटची रजनीश शुंकला देखील पार पडली. त्या ठिकाणी बेस्ट बॉलर म्हणून त्याला पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता त्या ठिकाणी. आणि इथून खरं तर आक्षेप आलाय या गोलंदाजावर. अमोल पुन्हा एकदा सज्ज. इथे बॉलिंग स्पेलवर आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉच बॉल त्यावर चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. एकच धाव मिळेल यापेक्षा जास्त नाहीये. हा बॉल चेक केला जाईल. यस थर्ड अंपायर रेफर केला जाईल. पंच फेकीसाठी ऑब्जेक्शन आहे ना. ओके पंच फेअर डिलिव्हरी आहे या ठिकाणी. फ्रेश बॉलर खरं तर आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे खरं तर संदेशला देखील ती बॅटिंग करणं फार महत्त्वाचं आहे. फुलटॉच बॉल होता त्यावर फटका दमदार खेळायचा होता परंतु एकच धाव एका धाबेने फलक दुहेरी आकड्यावर जाऊन पोहोचला. 10 या आकड्यावर फटका एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. शॉट
कव्हरमध्ये चेंडू अडवला जाईल, एकच धाव घेतली जाईल, जास्तीचं काही मिळणार नाही. या षटकार चौकारांची आतषबाजी करणं फार महत्त्वाचं असेल टीम वर्णे संघाला. इथून मॅच जिंकायची असेल तर तितकीच ताकदीची बॅटिंग देखील करणं फार महत्त्वाचं असतं. म्हटलं जातं ना मित्रांनो की आपल्या आयुष्याची डायरी ही आपल्यालाच लढावी लागते, कारण लोक फक्त सल्ला देतात, साथ देत नसतात. आणि ती साथ जर द्यायची असती तर मनोबल वाढवण्यासाठी या प्रेक्षकांचे देखील तितकेच प्रयत्न असतात. या ठिकाणी बॉल हवे ते उंची जास्त लांबी कमी, 2 क्षेत्ररक्षक बॉलमध्ये. तदनंतर पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु थांबून ठेवलं जातं. चांगली सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबेने फलक फ्लाय होईल, चढ पोहोचेल 12 या धावसंख्येवर, 13 या धावसंख्येवर, सॉरी माफी असावी, 13 धाबा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे षटक क्रमांक 2 अमोल गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो. अमोलच्या विरोधात खरं तर प्रभाकर ऑन स्ट्राईकला असेल, कारण षटकार येणं देखील तितकाच महत्त्वाचं असेल, चौकार देखील येणं फार महत्त्वाचं असेल. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे, घेतली जाईल एक सिंगल धाव. एक धाव खरं तर जास्त भर दिला जातो एका धावेवर. टीम वर्णे संघाचा विचार केला तर स्कोरबोर्ड धावा लागले गेले त्या 14 स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. एक लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळेल का, इथून चांगला स्कोर उभा करेल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. समोर अमोल सारखा गोलंदाज आहे ज्याने या स्पर्धेमध्ये अगदी चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. अमोल या गोलंदाजाची शॉर्ट बॉल, त्यावर फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, ते डाऊन दी ग्राउंड. बॉल क्षेत्ररक्षकाने झेल सोडली, बॉल निघून चाललाय सीमा पार, मिळतील 4 रन. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. 18 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे टीम वर्णे या संघाचे. म्हणजे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना या ठिकाणी 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता या षटकामध्ये धावा येणं फार महत्त्वाचं असेल. कुठेतरी 31 धावा जर आल्या तर चांगल्या बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यात शंका नाही. मैदानाच्या चारही बाजूला खरं तर प्रेक्षकांची अल्लड गर्दी आज देखील आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची अंतिम रात्र नाईट रजनी शृंखला तुम्ही पाहतात. सावळे आयोजित चषक 2025चं भव्य दिव्य नाईटचं आयोजन खरं तर सावळे या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खर्चत तालुक्यातील सावळे गावाचं नाव रोशन करणारी ही स्पर्धा आपल्याला सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळाली. या अगोदर देखील या मैदानावर एक नाईटची रजनी शृंखला झाली होती. त्या शृंखलेत देखील चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि हिंदुटणे टीम या ठिकाणी चॅम्पियन ठरला होता. परंतु आज कोणता संघ चॅम्पियन होईल, या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कमवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल, चांगला बॉल, गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज भूषण, भूषणचा पहिला बॉल, चांगला बॉल या ठिकाणी पहा. विजय इथे आणखीन एक कमालीचा बॉल, डॉट डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जसा बॉल टाकला तसा कुठेतरी टर्न झाला, हलकासा टर्न दिशा पाहायला मिळाली. पंचांचा डिसिजन. पंच या ठिकाणी थोडीशी लाईन दिसत नाहीये,
त्यासाठी तुमचं डिसिजन योग्य राहील. येस, फेअर डिलिव्हरी. येस, चांगला बॉल, डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जसा बॉल टाकला तसा एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि सातत्याचे विचार केला तर चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. विजय गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज प्रभाकर आणि त्याच्या साथीला संदेश अशी जोडी या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल विजय या गोलंदाजाचा, फलंदाज असेल समोर प्रभाकर. शॉर्ट बॉल, त्यावर फटका चांगला आहे. वाईडिश शॉट, मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धाबेने धावफलक फ्लाय होईल, साऊंड पोचेल 19 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 3रा षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी सध्या तरी अंतर टीम कडून पाहायला मिळते. शॉर्ट बॉल, त्यावर फटका चांगला आहे संदेशचा आणि इथून पाठवलाय बॉलला काव कॉर्नर रिझन मधून, चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी बिग बिग ब्लास्ट, षटकार. ज्यांनी कमालीची बॅटिंग दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फुलटॉच बॉल, त्यावर फटका दमदार आहे आणि वाडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं होत आहे. उचलफेक करणार तोपर्यंत घेतली जाईल. इथून 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे यस दाद मागितले जाते परंतु पंच तटस्थ, अगदी चांगला निर्णय या ठिकाणी दाखवत असताना 2 पंचांचा आपण निर्णय या ठिकाणी पाहणार. अगदी चांगलं डिसिजन आपल्याला पाहायला मिळालं. 2 धाबाला 2 धाब्याच्या मोबदला टीम जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. एक चांगली फायटिंग टोटल खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल फलंदाज संदेश साठी. शॉर्ट बॉल, त्यावर फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूरून वर आलाय आणि त्या ठिकाणी झेल सोडली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज बाद प्रभाकर देखील बॅक टू द डगआउट. ओव्हर क्रमांक 3 खेळ समाप्त झालाय. बॉल द्यायचं. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाण पोचले 29 या आकड्यावर. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायच्यात इथून 30 धावा. डीजे
18 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 30 धावसंख्येची. 18 बॉल मध्ये 30 धावसंख्येची गरज असताना 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. विघ्नेश आणि त्याच्या साथीला विजय अशी जोडी सलामीची आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईकला विघ्नेश आणि विघ्नेश स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईक एंडला विजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. 18 बॉल मध्ये बनवायच्या 30 धावा कशा बनवल्या जातील हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. तर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज प्रभाकर. पहिला बॉल विघ्नेश साठी. पहिलाच बॉल हलकासा टॅप केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 30 या यार्ड सर्कल मध्ये चांगलं केलं जातं. एका धावेने श्री गणेशा केला जातोय. टीम वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरड या टीमचा धावसंख्या 1 या धावसंख्येने आपल्याला पाहायला मिळते. एक धाव खरं तर पाहायला मिळाली. आता ऑन स्ट्राईकला फलंदाज विजयला आपण बघतोय. मागच्या मॅचचा खरं तर चांगली बॅटिंग केली होती. त्या फटका फसलाही एसटी रक्षकाने. तिसऱ्या अटेम्प्टला झेल ड्रॉप केली जाते आणि त्या झेलची किंमत देखील तुम्हाला मोजावी लागेल. मित्रांनो मागचा सामना झाला ज्यावेळेस रोशनची झेल सोडली होती 0 या धावसंख्येवर आणि तिथून कमालीची बॅटिंग रोशननी केली. आणि या सामन्यात देखील विजयची झेल सोडले 0 या धावसंख्येवर आणि इथून आपले रंग उधळत असताना विजयची बॅटिंग खरं तर पाहायला मिळेल का. नेक्स्ट बॉल गती कमी आपल्याला पाहायला मिळाले. अगदी स्लो पद्धतीचा हा बॉल हाताळला आणि नक्कीच गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. इथून शेवटपर्यंत खरं तर टीम अंतरड संघ या ठिकाणी कमबॅक करू शकतो कारण तितकी बॅटिंग लाईन देखील स्ट्रॉंग आहे आणि तेच दाखवत असताना पुढील बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथून आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज प्रभाकर चांगली गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे आणखीन एक डॉट बॉल आलाय विजय या फलंदाजासाठी. हा देखील बॉल व्हेरिएशन बॉल मध्ये फक्त आणि फक्त व्हेरिएशन पाहायला मिळतं. प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. चांगली बॉलिंग कमालीची गोलंदाजी हाताळत असताना अद्यापपर्यंत खर्च केले 1 धाव आणि बॉलचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. जशी एक धाव आली तिथून विजय या फलंदाजासाठी 4 बॉल डॉट. शेवटचा बॉल प्रगतीपथावर. इथून फटका चांगला आहे. उंची जास्त लांबी तितकीच जास्त. बॉल चाललाय मिड विकेट रिसन मधून. चेंडू सीमा पार 6 धावा सिक्सर. चला पाणी घेऊन जा पंचांना. इथे आयोजक कोणी असेल तर पाणी घेऊन जा पंचांना. मित्रांनो पाणी देखील तितकंच महत्वाचं असतं कारण ऑलरेडी आपल्याकडे 65% आपल्या शरीरात देखील पाणी आहे आणि पाण्याचं खरं तर फार महत्व असतं. मित्रांनो जर असेल तर नक्कीच घेऊन जा. कुणाकडे असेल तर इथे षटकाराला चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज विजयच्या बॅट मध्ये एक षटकार आला आणि धाव फलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. पहिलं षटक समाप्त झालंय. 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आता 12 बॉल शिल्लक आहेत. इथून बनवायचे.
बॉटल फुटली. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज असेल 23 धावसंख्येची. 7 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिलं षटक समाप्त झालं. टीमची टोटल जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवर. तर 12 बॉल मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी 23 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं महत्वाचा. गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर गोलंदाज षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलाय. गोलंदाज मयूर. विघ्नेश स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. तर नॉन स्ट्राईक एंडला ज्या फलंदाजाने षटकार ठोकला तो फलंदाज विजय नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर मयूर. पहिला बॉल अगदी चांगला फटका त्या ठिकाणी अलोंग द कार्पेटचा फटका. बॉल चाललाय गरंगळत सीमा पार. मिळतील इथून 4 रन. चौकार. चांगली बॅटिंग करत असताना विघ्नेशला आपण सातत्याने पाहतोय. जेव्हा अशी चुका कराल तो सामना नक्कीच गमवावा लागेल टीम वर्णे संघाला. कारण 12 बॉलमध्ये 23 धावसंख्येची गरज असताना एक चौकार आला. आता 11 बॉलमध्ये बनवायच्या तिथून 19 धावा. फेकीवर अक्षप. नेक्स्ट बॉल चेक करण्यात येईल. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय इथे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तितकाच चांगला पाहायला मिळत आहे. आणि दुसऱ्या अटेम्प्टला कमालीचा झेल टिपत असताना फलंदाज बाद आणि इथून चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. पंच फ्रेश बॉल खरं तर या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी 12वा खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे कुणाच्या मनात शंका नसावी. आणि इथे फलंदाज बाद. विघ्नेशला मैदान सोडावं लागेल. फलंदाज विकेट क्रमांक पहिला बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना फलंदाज जयवंत. जयला आपण बघतोय. जय आणि विजय दोन्ही मध्ये जय आहे म्हणजे विजय नक्कीच असणार हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. परंतु दोन्ही संघाचे संघर्ष चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं जातं ना मित्रांनो, ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल. कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक इतिहास वाचतात. तो इतिहास घडवावा लागेल या मैदानाच्या आतमध्ये. तशी बॅटिंग देखील करणं फार महत्त्वाचं असेल तुम्हाला. जर हा सामना जिंकायचा असेल तर एक चौकार आलाय, अजून षटकार आला की नक्कीच सामना कुठेतरी या विजयाच्या समीप जाऊ शकतो. इथे फटका चांगला आहे. फक्त एक्झिक्यूट केलाय फटका. बॉल घरंगळत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. फेकी होईपर्यंत घेतली जाईल. एक सिंगल धाव आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. आता खरं तर मागच्या ओव्हरमध्ये ज्या फलंदाजाने षटकार ठोकला होता तो फलंदाज ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो विजय आणि त्याच्या साथीला जय. विजयसाठी हा बॉल असेल. गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर आपल्याला पाहायला मिळतो मयूर. अगदी मयूर वाघमारेची आठवण करून देणारा देवत गावचा एक सितारा अर्थात मयूरजी वाघमारे. ती गोलंदाजी देखील इथे पाहायला मिळेल का. इथे चांगला बॉल. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल
शॉर्ट बॉल फटका फसला. एसटी रक्षक फार दूरवर आला आणि इथे पकडली जाईल. आणखीन एका विकेटचं पतन. टर्निंग पॉइंटला फलंदाज बाद होते. विजयला हा मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद विजय. बॅक टू द डगआउट. डीजे बाय दिली जाईल. चौथ्या फेरीमध्ये डायरेक्ट दाखल आणि इथून विजय संघ आणि त्याला फाईट करेल टीम मार्केवाडी आणि सामना 2 ओव्हरचा असेल. याकडे देखील लक्ष असू द्या. किती बॉल पाहिजे? कितीला किती पाहिजे? 7 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. सामना अजूनही संपलेला नाहीये. 7 बॉल 18 धावसंख्येची गरज. लेफ्ट हँड फलंदाज ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय जय. फुलटॉच बॉल. शतरक्षक लाजवाब झेल. व्हॉट अ झेल. त्या ठिकाणी पकडली जाते झेल. फलंदाज बाद. जय. बॅक टू द डगआउट. आणि आज खरं तर नशीब घेऊन आलाय की काय टीम आंथरड संघ. पहिला बॉल डॉट आला होता परंतु एसटी रक्षकाची चुकी. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन.
हॅलो हॅलो आता 5 बॉल आणि बनवायचे इथून 14 धावा. इथून फटका चांगला आहे. बडीश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सुंदर केलं जात आहे. घेतले जाईल एक सिंगल धाव आणि तिथे स्ट्राईक रोटेट केली जाते. जयच्या माध्यमातून ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकावर धावा लागले गेले 17 धावा. आता 4 बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. 2 मोठे फटके या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करून येतील तो टीम अंतरड या संघासाठी. खरं तर ती बॅटिंग लाईन अंतरड टीम कडे अजूनही पाहायला मिळते, कारण ऑन स्ट्राईकला ज्या फलंदाजावर सर्व नजर आहे तो फलंदाज रोशन बॅटिंग स्टॅन्सवर आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला. मिड विकेट रिझन मध्ये एक घेतली जाईल सिंगल. तिथून कंप्लीट करणार का दुसरी धाव, परंतु इथे 2 धावाचा प्रयत्न केला जाईल का आणि इथे जयची विकेट जाते आणि फलंदाज बाद. जय बॅक टू द डगआउट. ची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये, 2 बिग हिट या मॅच मध्ये सर्व काही सांगून जाईल. एका साइडला टीम वर्णेला तुम्ही पाहू शकाल, एका साइडला टीम या कशाळे विभागातील एक दमदार टीम म्हणून ज्यांची ओळख खरं तर आपल्याला पाहायला मिळते ती अंतरड टीम या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळते. इथून जो संघ विजय होईल तो संघ फाईट करेल टीम मार्केवाडी संघापुढे आणि मार्केवाडीचे सर्व खेळाडू या ठिकाणी खरं तर येऊन थांबायचा. जशी मॅच संपेल तशी लगेच नाणेफेक केली जाईल आणि स्पर्धेची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाही अजून एक मॅच होईल. 3 बॉल 12 धावसंख्येची गरज. समोर फलंदाज, इथे वाईड बॉल. खराब बॉलची सांगता नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. वाईड बॉल एक एक्स्ट्राची रन धाव फलकावर जोडली जाईल. आता इथून 11ची गरज आहे. 3 बॉल मध्ये 11 बनवायच्यात. विश्वजित म्हात्रेची आठवण करून देणारा फटका खरं तर रोशन डायरेक्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असतं, कारण बैठी शॉट जेव्हा मारलं जातात तेव्हा मी तर म्हणेन मिड विकेट रिझनमध्ये खरं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. परंतु आज रोशनला खेळावं लागेल या स्वतःच्या गावासाठी नावासाठी. खरं तर गावाचं नाव रोशन करण्यासाठी जर बॅटिंग करत असताना रोशनच्या बॅटमधनं बॅक टू बॅक षटकार आले तर मॅच फिनिश करू शकतो आणि ती क्षमता खरं तर रोशनकडे आहे. 3 बॉलमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे आणि इथून कमबॅक करावं लागेल. एका साईडला टीम वरने कर्जत विभागातून बिलॉंग करत असताना आज खरं तर सावळे मैदानावर खेळण्यासाठी सज्ज झालंय. त्यांचे पाठीराखे देखील तितकेच महत्त्वाचे असतात, कारण प्रत्येक खेळाडूला मनोबल वाढवण्यासाठी पाठीराख्यांची गरज आहे. इथून फटका चांगला आहे. बैठी शॉट फलंदाज रोशनच्या बॅटमधनं तडाका. बॉल पाठवले सीमा पार. 7 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. आता 5 धावा बनवायचे आहेत. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतोय, वेळ जाऊन देतोय आणि पुन्हा एकदा बाहेर पडतोय. तोच दहशत 30 दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, मी अजून जिंकलेलो नाहीये. आणि तेच सांगत असताना फलंदाज रोशनच्या बॅटमधनं हा षटकार दमदार पाहायला मिळाला. खरं तर रोशनची बॅटिंग चांगली होत्या या मॅच मध्ये जर विचार केला तर 2 बॉलमध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. हृदयाचे टोके वाढवणारी ही मॅच रोशन जिंकून देईल का? इथून आणखीन एक बॉल खरं तर चांगला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. आता मॅच मध्ये रंगत पुन्हा एकदा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता 1 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. इथून सामना जिंकेल का टीम अंतरड वैष्णवी
कंस्ट्रक्शन अंतर टीम इथून सामना जिंकेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज खरं तर रितेशला आपण बघतोय. एक बॉल 5 धावसंख्येची गरज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. एक बॉल 5 धावसंख्येची गरज आणि इथून सामना जिंकलाय खरं तर टीम वर्णे. या टीमने हा सामना जिंकलाय आणि चांगली गोलंदाजी करत असताना ज्या बॅट्समनने खरं तर 3 बॉलमध्ये 12ची गरज होती, एक षटकार मारला, 2 बॉलमध्ये 5ची गरज होती, तिथून मॅच कमबॅक केलं गोलंदाजाने आणि चांगली गोलंदाजी खरं तर पाहायला मिळाली. हार्ड लक टीम अंतरड परंतु चांगली खेळी केली आणि इथून कुठेतरी परतीचा प्रवास करावा लागेल परंतु खेळी चांगली केली. आणि इथून खरं तर खराब खेळ थोडासा पाहायला मिळाला टीम अंतरडचं आणि हार्ड लक टीम अंतरड परंतु पुढील वाटचालीसाठी भरपूर देईल शुभेच्छा आणि विश टू ऑल द बेस्ट टीम वर्णे पुढच्या फेरीसाठी दाखल होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच मार्केवाडी आणि टीम वर्णे दोन्ही संघाचा टॉस या ठिकाणी करायचं आहे आणि नक्कीच मायक्रोफोनवर जोडले जातील. नेक्स्ट मॅचसाठी मी इन्व्हाइट करेल व्हॉइस ऑफ सावळे गावचा एक बुलंद आवाज अर्थात बाबूराव यांना. मी थोडासा थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. नाईटचं भव्य दिव्य आयोजन 2025चं हे पर्व